नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावल्याच्या पूर्वेला असणाऱ्या कोरीगड किल्ल्यावर। धुक्यात माकलेला खंडाला आणि लोणावळा परिसर। या किल्ल्यावर जात असताना आम्ही ट्रॅव्हलिंगचा खूप आनंद घेतला। जर तुम्हाला महाराजांच्या किल्ल्याबरोबरच जर ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हा किल्ला विजिट करू शकता। या किल्ल्यावर शिवकालीन तोफ पाहायला मिळतात। तसेच धुक्यात हरवलेल्या या किल्ल्यावर तटबंदी आणि कोराई देवीचे मंदिर पाहण्यासारखं आहे। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेकर अक्षय या चॅनलमध्ये। तर आपण आज चाललो किल्ले कोरीगडावर, जो पनवेलपासून जवळजवळ 77 ते 78 किलोमीटर अंतरावर असेल आणि लोणावळापासून जवळजवळ 20 किलोमीटर असेल। तर चला मग जाऊया किल्ले कोरीगडावर। सकाळी 7 वाजता आम्ही पनवेल स्टेशनवरून निघालो। या रोडवर जात असतानाच शंकर महादेवांची मूर्ती पाहायला मिळते। रोडवरून जात असतानाच आपल्याला अनेक रायडर लोक भेटलेत। आज आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत त्याची उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे 3050 फूट उंच आहे आणि या गडाला चहू बाजूंनी तटबंदी आहे। हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे। खंडाला घाटात आल्यावर हे दृश्य पाहण्यासारखं होतं। पर्यटनासाठी फेमस असलेला आंबे व्हॅली आणि बुशी डॅम सुद्धा याच रोड जवळ आहे। कोरीगडकडे जाणारा रस्ता हा अतिशय सुंदर होता, कारण संपूर्ण रस्त्यावर आणि आजूबाजूला नुसतं धुकंच निर्माण झालं होतं। या धुक्यातून प्रवास करण्याची मजा काही वेगळीच होती। धुकं एवढं पसरलं होतं की आम्हाला समोरून येणारी गाडी सुद्धा दिसत नव्हती। पुढचं समोरचं काही दिसत नाही आम्हाला, पूर्ण ब्लर। खतरनाक व्ह्यू। धुकं वाढलंय, अजून धुकं वाढलेलं आहे, काही दिसणं झालंय। धुक्याचा आनंद घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगच्या जागेवर पोहोचलो। इथे बाईकच्या पार्किंगचा चार्जेस आहे 50 रुपये, तर 4 व्हीलरचा 100 रुपये आणि बसचा 200 रुपये आहे। पेठ शहापूर या गावातून 2 मिनिटे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला गडाकडे जाणारी पायवाट आहे। कांदा भजी गरम गरम, कांदा भजी नको, आज उपवास आहे आमचा। कसं झालं एक हातात छत्री। गडाच्या सुरुवातीचा टप्पाच फार इंटरेस्टिंग होता।
इथे संपूर्ण चिखल निर्माण झालं होतं, त्यावरून पाय घसरण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे आम्ही सावकाशपणे ही वाट पार करून ट्रेकला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता हा रोड खूपच स्लिपी झालेला आहे. आता 10:30 वाजता आम्ही आता ट्रेकिंग चालू केलेलं आहे आणि खूपच येताना जे धोके वगैरे बघून हा रूट खूप मस्तच वाटलं. गडावर जात असतानाच आम्हाला खेकड्याचे दर्शन झाले. हा किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय सोप्या पद्धतीचा आहे. कोरी हे कोली समाजातील एका पोटजातीचे नाव असल्याने या किल्ल्याला कोरीगड असे नाव मिळाले. गडाच्या पायरी मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी हा खडकांचा रस्ता पार करावा लागतो. पेठ शहापूरच्या वाटेने वर येताना पायवाट संपल्यावर पायऱ्या सुरू होतात. जास्त पाऊस असल्यावर या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप निर्माण होते. त्यामुळे हा गड पावसाळ्यात ट्रेक करायला खूप मस्त आहे. पायऱ्या संपल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक गुहा पाहायला मिळते. हीच ती गुहा जी 2 खांबावर उभी आहे. संपूर्ण कातल करून त्यात एक खोली निर्माण केलेली आहे. गुहेच्या बाजूलाच श्री गणेशांची मूर्ती कोरलेली आहे आणि तेथे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पुढे पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला परत एक कातलात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या छोट्याशा टाक्यामध्ये आजही स्वच्छ आणि निव्वळ पाणी आहे. गुहा आणि टाके पाहिल्यानंतर आपण पुढे किल्ल्याच्या गणेश दरवाजाजवळ पोहोचतो. गोमुखी दरवाजा 4 बाजूंनी संरक्षित आहे. इथे नवीन लाकडी दरवाजा लावण्यात आलेले आहे. या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या बघायला मिळतात. वरून जर बघितलं तर हा सुद्धा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला भले मोठे पठार दिसते. गणेश दरवाजातून वर आल्यावर समोरच आपल्याला महादेवांचं मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात 4 शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. इथे आम्ही शंकर महादेवांच्या पिंडीचे दर्शन घेतले.
मंदिराच्या मागच्या बाजूलाच 2 तलाव आहेत. धुक्यामुळे तलाव सुद्धा आभाळासारखं दिसत होतं. दोन तलावांच्या मधूनच तटबंदीकडे जाण्याची वाट होती. तलावाच्या पुढे आल्यावरच आपल्याला ही तटबंदी दिसते. इथलं वातावरण बघून असं वाटतं की जणू काही आपण स्वर्गातच आलोय. या गडाला साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. गडावर असलेली ही तटबंदी अजूनही तेवढीच मजबूत आहे. उपवास असल्यामुळे आम्ही थोडासा चिवडा खाऊन परत तटबंदीच्या दिशेने निघालो. थोड्या वेळाने पावसाचे प्रमाण सुद्धा वाढत होते. पुढे आल्यावर तिथे गडदेवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जसे प्रत्येक गडावर त्या गडाची गडदेवता असते, तसेच या गडावर देखील कोराई देवीचे मंदिर आहे. कोराई देवीच्या मूर्तीची उंची साधारणतः 4 फूट आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. त्याच्या बाजूलाच महिषासुरमर्दिनीची मूर्ती असलेला दगड कोरलेला आहे. असा हा धुक्यात हरवलेला सह्याद्री खूपच सुंदर अनुभव देत होता. गडाचा दुसरा दरवाजा हा कोराई देवीच्या मंदिराच्या खाली असलेल्या 2 बुरुजांमध्ये आहे. अंबवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते. आज तुम्ही बघितलंच असाल, धुकं आणि पाऊस आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ काढता येत नाही. तरी पण थोडीफार काढण्याचा आपण प्रयत्न केला. इथे आपल्याला जागोजागी उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसतात. या गडावरून कर्नाला, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोणा, तोरणा आणि मुळशीचा जलाशय असा बराचसा मोठा प्रदेश या भागावरून दिसतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर दिसते की या गडाच्या भिंती फक्त अस्तित्वात आहेत आणि वरती असलेले छप्पर
हे आपल्याला पाहायला मिळत नाही. उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष बघितल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. गडावरून पाय उतार होत असताना पावसाचे प्रमाण देखील वाढत होते. ही आहे गणेश दरवाजाच्या वरची तटबंदी. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पायऱ्यांमधून सुद्धा पाणी वाहत होतं. असा हा धुक्यातून ट्रेक केलेला कोरीगड कायम लक्षात राहील. हा किल्ला ट्रेकिंगसाठी अतिशय सोप्या पद्धतीचा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत येऊ शकता. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला आज कोरीगड सुद्धा आज झालेला आहे. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.